ओय बायको हरामखोर बायको कोठी मेली रे हे. निघावचं नाव नाही गे घरातून. कशी म्हणून घराच्या बाहेर नाही निघ. नालायक लंबडीची. का हो कायला घरा फाडत्या वारल्याच्या वारलंच काय गरज नसे ना. नुसतं बमलाचं समजत असेल. निवड बंबलने निवड झगडणे बिना फालतू ना. अरे मी बिना फालतू ना झगडत नाही आहो. सांगावसाठी बोलवलं तुला. कमी कटिंग करायला जात आहो. कायची कटिंग हे बिना अकलीचे कायची कटिंग म्हणतेस. केसा कापावला जाता ना दाढी मिशी हजामत. जा ना तर मला का सांगावं लागते तर. सांगावं लागते नाही तर का. कोटी गेला म्हणून बमलशील मग दवलला म्हणून. रामखोर कोटची नाही तर. जा ना आता लवकर लवकर येत जा. जातो आता सांगणाच पाप आहे. जातो म्हणला कोटी का लवकर ये जा. जसा काय तिथे मुक्काम करायला चाललो मी. बोल बापू टेंग्या. कशी कटिंग करून देऊ रे. अबे मी तुला बापू दिसतो का बे. तिकडे 2 वर्षाचा चांगला मा पोरगा आहे ना. तू मला बापू म्हणतेस लंबडीच्या. अबे माणूस माणूस. चांगला लगन झाला माणूस आहो मी. मला बापू म्हणतेस. बोल माणसा. का करतेस. कोणती कटिंग करून देऊ. अबे हरामखोरा. एक तर इज्जत नावाची वस्तू नसे तुझ्या तोंडामध्ये भरली आणि इकडे ह्या करून राहिलास. नालायक बेटा. माणूस म्हणलो तर कसा म्हणते हा. तेवढी इज्जत मला नको सांगूस. कशी कटिंग करावची आहे. हजामत करतेस. दाढीला शेप मारावची आहे का दाढी घोटावची आहे का मिशी चांगली करावची आहे का कटिंग कशी करावची आहे तो सांग. करून दे ना कशी. एकडी वाकडी. पहिला तू मला एक गोष्ट सांग. रेट किती घेशील. रेट आपला साधा सिंपल आहे. कटिंग दाढी 90 रुपये. अबे कटिंग दाढी करून देऊन राहिलास का पुरी ह्या करून राहिलास का मशनीला बनवतेस का रे. 50-60 रुपयात काम होत राहे. आता महागाईच्या जमान्यामध्ये आणखी महाग केल्या बेटा वा. का परवडल्या तर पाहिजे. का फुकटाच करून देशील का. परवडे नाही ना काही नाही. असं तुम्हालाच कसा नाही परवड बे. महिन्याच्या महिन्याला बेट्या का कैच्या घ्याव्या लागतेत का कंगवा घ्यावा लागतेत. कंगई नाही घ्यावा लागत. वर्षातून एकान कंगई घेतल्या का झाला काम. तो कपडा तर एकच पांघरवत्या. कैची आणि फक्त ब्लेडच बदलवते बापा. नाही तर कोणता का बदलवते बे. कैची तर घेवाच नाही लागा. वर्षातून एकान कैची घेतल्या 100-200 रुपयाची का झाला काम. तरी लंबडीचा रेट किती घेते तर पाय ना. अरे तर परवडल्या तर पाहिजे भाऊ. आणखी का नाही परवड बे तुला. का देऊ गचाट्या 2-4 दे बरं गचाट्या 2-4. मी पाहतो कशा गचाट्या देतेस तर लमच्या. तुझी कटिंगच नाही करून द्या. तू का म्हणला असेल. मी हा माणूस. अबे साधा सिंपल दिसतो म्हणून मस्तीला आलास का बे. अबे जोपाऱ्याच्या वाणी बेटा केस वाढवलास ना साधा सिंपल दिसते म्हणतेस. ना नागपूरचं ह्या म्हणतेस भाली. लमच्या तुझी नागपूरमध्ये खप आहे म्हणून का रे. इथे सिटीमध्ये येऊन बसलास म्हणून का अनसंट रेट घेशील लंबडीचा. विदर्भातलं भाली नाही का हे असंच आहेत आमच्या. का गलत केला बे विदर्भातल्या भाल्यानं. बढियापैकी कटिंग करून देऊन राहिलं. नागपूरमधल्या भाल्यानं कोणती ह्या केला. कोणती ह्या केल्या म्हणजे लंबडीच्या खाकतलं तर केसा कापून नाही द्या. अबे तर मी नाही कापून द्या ना. तुम्ही तो मैला ढिकवून आणत्या ना तो कापून मागत्या. त्यातनं छाटून दे म्हणत्या. सगळ्या तो मैल्यानं पुरं भरून जातात ब्लेड. आणि ते कसं ना कसं कपडे घालून येत्या बे. धड कपडे नाही घालून देतात का बे तुम्हाला. चांगलं नवीन कपडे घ्या रे. अबे लंबडीच्या नालायका हरामखोरा. नवीन कपडे घालून येईन आणि मग ते केसा डिकत नाही का ते. आणि मग ते कबो गळते तर सुया टोचल्याच्या आणि केसा. तर ते तुला समजते का नाही समजे बे. म्हणजे नवीन कपडे ते आणून जुनं करावा. हरामखोर बेटा. करून नसे देणे असा म्हण ना. आणि रेट का हा अनसन रेट घेत्या लंबडीच्या. लहानशा पोराची कटिंग करायला गेला तर 50 रुपये. त्याला किती केसात मला किती केसात सांग का आता. तरी त्या बिचाऱ्याची तेवढी मोठी पैसे. कटिंग करायला परवडत नाही म्हणतो ना. तुमच्यापासून सत्यानाश आहे सगळा. ना बेटा एव्हा एवढं पैसा कमवून सिनारी कोटी नेते तर का जण. सगळं कंगालचा. लंबडीचं बेट. पैसा कमवून कोणत्या कामाचा नसे तुमच्या. बेटा करून मागावचे असेल तर कटिंग करून माग. चांगल्यानं करून देतो मी. तू का आले ती ह्या करतेस बे. धरीना कानच कापीन बेटा तुझा. तू पहिला मला सांग खाकतलं केसा छाटून देशील का नाही. अबे मी नाही छाटून द्या. तो कचरा काळी भरून आणते ती. म्हणजे खाकतलं केसा काम नाही छाटून देशील. म्हणजे फुकटच पैसे घेऊन राहिलास तू. अबे तर कचरा ना काळी तो सगळा मैला ढिकवून आणते बे ती. सगळ्या मैल्यानं तर पुरा उस्तरा भरून जाते. म्हणजे तुला आता असा म्हणावचा आहे का खाकतलं केसा पुरं नाही का धुवून सनेरे आणावचं. पुरी खाक साफ करून आणावची. आंघोळ करून सनेरी कटिंग करावली येवाचा. तुझा असाच म्हणणं आहे ना. आंघोळ करावचा पहिला ना कटिंग करावची मग आऊन लंबडीच्या. चांगल्या पद्धतीनं नाही का ते कायच्या खिरीमा लावते तर लावून देते. आणि एक धड नाही का कटिंग नाही करत. आणि पैसेही मनमानी घेते बाबा. अबे तुला करावची असेल तर कर. नाही ते का लमच्या झगडा करायला आलास का बे का कटिंग करायला आलास. अबे लंबडीच्या मारीन ना भको. मार का बे. अबे नागपूरचा भाली असेल तर चालेल माझ्या टोंगऱ्या बेटी. एवढे याल तर माझ्या टोंगरा मी नाही का बिवतच नाही. तुमचा कंसव्याचा हो. अशी हो का. हाकलो का नागपूरच्या भाल्याला एवढ्याला. येऊ दे बरं आता. पुरी गँगच तयार करतो माझ्या टोंगऱ्या बेटी. तुझा नाही फलकवलं का नाही बेटे. आता मी ना आपल्या नावाचा पिंट्या नावाचा भाली. अबे तू पिंट्या राय नाही चिंट्या राय. तू माझा काहीच नाही करू शकत. तू मला नाही खाकतलं केसा छाटून दे. खाकतलं केसा तू छाटलास नाही तर तुझ्या दमसवलं समजा. अबे मैला ढिकवून आणत्या अबे मी नाही छाटून द्या ना बे लंबडीचा. मंगांपासूनचा मैलाच ढिकवून आणत्या म्हणते. कटिंग करून नसे देणे तो म्हण ना सीधा हिसपाना. छाटून नसे देणे. मग दाढी बनवून देशील का नाही. कोणता काम नाही करून देस तू.
अबे तर तुझे डॉक्सीचे केसा आणि दाढी बढियापैकी बनवून देतो. हा आणि मस्त मिशीला ना चेहऱ्याला ह्या लावून देतो ना क्रीम. हा लंबडीच्या क्रीम लावतो म्हणते. हा ना पैसे घेते मनमानी. ना ते डाय करून दिलं नाही का केसाईला काळा कलर. हा तर झाला आणखी वाढलं पैसे लंबडीचा. ह रामखोर. ह अबे लंबडीच्या ये जबे मा दुकानात डबल. तुझी कटिंगच नाही करून द्या. अबे नको करून देऊस ना. खालच्या साठ्या भालीस खालच्या साठ्या लंबडीच्या. माझ्या सलून मध्ये दिसतला हा याचा देतो खमसवून.